नमस्कार, मी नेहा काटेकर, डाएट अँड डायबिटीज एज्युकेटर फ्रॉम जस्ट फॉर हार्ट्स, युअर वेलनेस पार्टनर. तर जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आजही आम्ही एक कॉमनली विचारली जाणारी शंका आज तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की डायबिटीज म्हणजे काय आणि डायबिटीजचे प्रकार किती. तर आज आपण डिस्कस करणार आहोत की डायबिटीज का होतो आणि त्याची लक्षणे काय आहेत. तर आपण मागच्या वेळेस जे काही प्रकार डिस्कस केले होते तर आपण त्याबद्दल आता बोलूया की का होतो डायबिटीज. जो आपण पहिला प्रकार बघितला होता त्याला आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो किंवा इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मेलायटिस असंही त्याला म्हटलं जातं किंवा जुव्हिनाईल डायबिटीज पण त्याला म्हटलं जातं. तर हा डायबिटीज मोस्टली लहान मुलांमध्ये डिटेक्ट होतो. तर ह्याची कारणं काय. तसं आपण मागच्या वेळेस बघितलेलं की एक आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड नावाचं जे ऑर्गन आहे किंवा अवयव आहे तर ह्याच्यातनं जे काही त्याचाच भाग एक बीटा सेल्स असतो. तर बीटा सेल्स मधनं इन्सुलिन बाहेर पडत असतं. तर ह्या प्रकारामध्ये काय होतं की 90% बीटा सेल्स जे आहेत ते डिस्ट्रॉय झालेले असतात आणि 10%च वर्किंग असतात आणि कालांतराने तेही 10% डिस्ट्रॉय व्हायला लागतात. म्हणजे काय होतं की मी तुम्हाला एक उदाहरण देते की आपल्याला जेव्हा सर्दी आणि ताप येतो तर आपल्या शरीरामध्ये नॅचरलीच काही अँटीबॉडीज तयार होतात. ही आपली रोगप्रतिकारक शक्ती आपण त्याला म्हणतो. ही एक फाईट करण्यासाठी पुढे येते आणि कधी कधी औषधं वगैरे न घेताच हा ताप बरा होतो. तसंच म्हणजे कुठलंही बाहेरनं जे इन्फेक्शन येतं त्याला शरीर एक फॉरेन बॉडी म्हणून बघते आणि त्याला बाहेर करण्याचा प्रयत्न करते. तर ह्या डायबिटीसच्या पेशंटमध्ये काय होतं की त्यांचे जे 10% जे बीटा सेल्स आहे ते सुद्धा बॉडी त्याला ओळखत नाही आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात आणि त्याच्यामुळे जे उरलेले 10% आहे ते पण कालांतराने डिस्ट्रॉय होत जातात. तर टाईप 1 डायबिटीजमध्ये हे घडतं. त्याच्यामुळे ही जी पेशंट्स आहेत ही पूर्णपणे इन्सुलिनवर डिपेंडेंट असतात. तर त्याला म्हणून इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मेलायटिस असेही म्हणतात. नंतर आपण दुसरा प्रकार बघूयात. तर दुसरा प्रकार काय आहे, टाईप 2 डायबिटीज आहे. तर टाईप 2 डायबिटीज म्हणजे नॉन इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मेलायटिस. तर हा प्रकार जो आहे हा कॉमनली जो सगळ्यांमध्ये जो डायबिटीज आढळतो हा प्रकार म्हणजे तो आहे जो आपण मागच्या वेळेस पण डिस्कस केला की इन्सुलिन एक तर कमी सिक्रीट होतं किंवा सिक्रीट झालं तरी त्याची ऍक्टिव्हिटी कमी होऊन जाते आणि रक्तातली साखर वाढत असते. तर हा डायबिटीज का होतो तर ह्याचे एक मेजर 2 फॅक्टर आहे. एक म्हणजे जेनेटिक म्हणजे अनुवंशिकता आणि दुसरं आहे इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे वातावरणाचे फॅक्टर्स जे आहेत ते. ठीक आहे. तर पहिलं आहे जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिकता. ह्याच्यामध्ये काय आहे की इफ तुमच्या घरात आई वडील आजी आजोबा ह्या लोकांना जर डायबिटीज असेल तर नॅचरलीच तुमची रिस्क वाढते डायबिटीजची. फॉर एक्झाम्पल आता जर माझ्या आईला डायबिटीज आहे तर मी ऍट रिस्क आहे. तर असं नाही की मला डायबिटीज होणारच आहे पण मी ऍट रिस्क आहे. तर जे काही गोष्टी आहे ज्यांनी डायबिटीज आपण पुढे इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स बघूच या तर त्याच्यामधनं एक लक्षात येईल की ज्या गोष्टींनी मला धोका आहे किंवा डायबिटीज होण्याची शक्यता आहे तर ज्या माणसाला रिस्क नसलेला माणूस आणि मी माझ्यामध्ये जेव्हा कंपॅरिझन करतो तर मला हा पटकन होऊ शकतो कारण माझ्याकडे अनुवंशिकता आहे. त्यामुळे हे एक मेजर कारण आहे. तर नेहमीच आपण काहीतरी चुकीचं जीवनशैली अडॉप्ट करणं किंवा ऍक्टिव्हिटी न करणं एक्सरसाइज न करणं आणि आजार झाल्यानंतर अनुवंशिकतेला किंवा जीन्सला आपण आपल्या जीन्सला कोसतो तर दॅट इज रॉंग थिंग. तर आपण ऍट रिस्क आहोत पण ते कंट्रोल करणं सुद्धा आपल्या हातात आहे. तर हे पण एक जेनेटिक एक मोठं फॅक्टर आहे. दुसरं फॅक्टर आहे इन्व्हायरमेंटल म्हणजे वातावरणाचं जे फॅक्टर आहे की वातावरणातनं काय आपल्याला ट्रिगर्स मिळू शकतात. तर वातावरणामध्ये पहिलं येतं की जीवनशैली. तर जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल. तर हल्लीची लाईफस्टाईल तुम्ही बघतात पूर्वीपेक्षा खूप सिडेंटरी झालेली आहे. म्हणजे अगदी आपण बसल्या जागेत सगळं करत असतो म्हणजे आपलं बैठं काम खूप आहे. सिडेंटरी लाईफस्टाईल आहे आपली. तर त्या बसून बसून जी आपली ऍक्टिव्हिटी कमी झालेली आहे आणि आपल्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढत चाललं आहे. तर काही लोकांमध्ये म्हणजे तुम्ही आजूबाजूला जर ऑब्झर्व्ह केलं आणि आता विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की पोटावरची चरबी वाढलेली असते.
तर ही पोटावरची चरबी जी आहे ही खूप घातक आहे किंवा ह्या पेशंट्सची रिस्क अजून डबल वाढते डायबिटीज होण्यासाठी. तर पोटावरची चरबी कमी करणं खूप गरजेचं आहे. तर हे जे इन्व्हायरमेंटचे जे फॅक्टर्स आहेत तर हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे डायबिटीज होण्यासाठी. तर इन्व्हायरमेंट फॅक्टर्समध्ये दुसरं येतं ते म्हणजे ॲब्डॉमिनल फॅट. आता जसं मी आधी पण तुम्हाला जीवनशैलीमध्ये सांगितलं की पोटावरची चरबी, आता जसं आपण उंची वजन हे मोजतो तसं आपल्याला वेस्ट इज टू हिप रेशिओ हा जो आहे तर चरबी पोटावरची मोजण्यासाठी किंवा रिस्क मोजण्यासाठी आपल्याकडे हे पॅरामीटर आहे. तर तुम्ही काय करू शकतात, एक जो आपला मशीनचा साधा टेप असतो त्या टेपने पोटावरची चरबी मोजायची आहे आणि हिपवरचा घेर मोजायचा आहे. तर पोटावरची चरबी कशी मोजायची, जर आपलं तुम्हाला बरगड्या माहितीच असतील तर शेवटची जी बरगडी आहे तिथे एक असं पेनाने मार्क करायचा. नंतर आपलं जे पेल्विक बोन असतं, जे आपलं काय म्हणता येईल असं कमरेच्या इथे जे बोन लागतं ते बोनचं जे टोक लागतं तिथे तुम्ही एक मार्क करायचा आणि त्याचा मिड पॉइंट घेऊन पोटावरचा घेर मोजायचा आहे. त्याच्यानंतर आपलं हिपचा घेर मोजायचा आहे. हिपचा घेर 2 ते 3 वेळा मोजा आणि जो मॅक्सिमम नंबर येतो तो नंबर तुम्ही डिवाइड करायचा. तो डिवाइड केल्यानंतर त्याचं जे रेशो आहे तो जर मोर दॅन 0.1 आला तर तुम्ही ऍट रिस्क आहात, म्हणजे तुम्हाला पोटाची चरबी कमी करणं गरजेचं आहे. तर पोटाची चरबी वाढल्याने एक इन्सुलिन रेझिस्टन्स खूप निर्माण होतो आणि त्याने डायबिटीज होण्याची शक्यता खूप वाढते. तर मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल छोटंसं देऊ इच्छिते की एक पेशंट ए आहे किंवा पेशंट नको म्हणूयात की आपण एक पर्सन ए आणि पर्सन बी असं आहे. तर दोघांमध्ये 40% चरबी आहे. तो जो पहिला जो आहे माणूस त्याच्यामधली जी 40% चरबी आहे ती इव्हनली डिस्ट्रीब्युटेड आहे, म्हणजे ती इक्वली डिस्ट्रीब्यूट शरीरामध्ये झाली आहे. म्हणजे त्याचे दंड व्यवस्थित आहे, त्याच्या मांड्या व्यवस्थित शेपमध्ये आहे, त्याचं पोटही व्यवस्थित आहे, सगळं असं ते 40% व्यवस्थित शरीरामध्ये त्याची विभागणी झाली आहे. नंतर जो दुसरा माणूस आहे व्यक्ती, जो आपण बी व्यक्ती म्हणूया, तर त्या माणसामध्ये अगदी 40 मधली एक 25 ते 30% चरबी पूर्ण पोटावरच आहे आणि त्याचे हातपाय बारीक आहे. तर आता दोघांमध्ये 40% चरबी आहे, पण पहिल्यामध्ये ती इव्हनली डिस्ट्रीब्युटेड आणि दुसऱ्यामध्ये पोटावरती चरबी जास्त साचलेली आहे. तो ऑब्व्हियसली हा जो बी व्यक्ती आहे ह्याची रिस्क डायबिटीजची खूप वाढते. त्याच्यामुळे फॅट डिस्ट्रीब्युशन सुद्धा हे खूप, म्हणजे फॅटची जी चरबीची जी विभागणी आहे शरीरामध्ये त्याच्यावरही खूप रिस्क फॅक्टर चेंज होतो. तर आपल्याला एक लक्ष द्यायचं आहे की पोटावरची चरबी वाढू द्यायची नाहीये. तर आम्ही पुढे व्हिडिओज घेऊन येणारच आहोत की कशी पोटावरची चरबी किंवा कसं फॅट पर्सेंटेज कमी करता येईल, तर ते तुम्ही हे पुढे बघणारच आहात. नंतर पुढचं येतं वय, एज मध्ये काय आहे, जसं तुमचं वय वाढत जातं तसं तुमची डायबिटीज होण्याची रिस्क वाढत जाते. त्यामुळे जसं तुमचं वय होत जातं तसं तुम्ही एक लाईफस्टाईलकडे, आहाराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की रेग्युलर चेकअप सुद्धा करणं गरजेचं आहे. तर हे जे आहे फॅक्टर्स, हे इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जे आहे. नंतर आहे प्रेग्नेन्सी. प्रेग्नेन्सीमध्ये काय होतं, प्रेग्नेन्सी पण एक रिस्क फॅक्टर आहे टाईप 2 डायबिटीज होण्यासाठी. तो कसा आपण ते बघूया की प्रेग्नेन्सीमध्ये काय होतं की इन्सुलिनची जी डिमांड आहे ती खूप वाढत असते. आपली जी रक्तातला जो आपला जे शरीरामधला जो प्लॅसेंटा असतो त्याला नाळ म्हणतात, त्या नाळेमधनं काही असे हार्मोन्स बाहेर पडतात, असे काही द्रव्य बाहेर पडतात की त्यांनी करून इन्सुलिन वरती लोड येतो. आणि जर जो पुरवठा आहे इन्सुलिनचा वाढलेली जी डिमांड आहे तेवढा पुरवठा जर बीटा सेल्स नाही करू शकले तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा रक्तातली साखर वाढते आणि त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीज असं म्हणत असतो. तर प्रेग्नेन्सीमध्ये आणि कधी कधी डिलिव्हरी झाल्यानंतर हा डायबिटीज जातो पण, जसं मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं, किंवा हा राहतो. जर हा राहिला त्याचं रूपांतर टाईप 2 डायबिटीजमध्ये होत असतं. नंतर शेवटचं आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. हल्ली तुम्ही बघितलं असेल खूप मुलींमध्ये पीसीओडी, पीसीओएस हे प्रॉब्लेम्स खूप कॉमनली दिसतात. म्हणजे जे काही आपले काय म्हणता येईल गर्भपिशवी आहे त्याच्यामध्ये मेकॅनिझममध्ये कुठेतरी एक गडबड झालेली असते. तर ह्या पीसीओडी, पीसीओएस या कंडिशनमधनं काय होतं की ते इन्सुलिन रेझिस्टन्स त्यांच्यामध्ये खूप वाढत असतो. तर ह्या कंडिशन नंतर सुद्धा खूप पेशंट्सला
डायबिटीज डिटेक्ट होण्याची शक्यता वाढते. तर हे कारण आहेत. तर मी परत एक शॉर्टमध्ये नॉन इन्सुलिन डिपेंडेंट जो डायबिटीज आहे, जो कॉमनली बघितला जातो, त्याचे पूर्ण जे कारण आहेत ते मी समराईज करते. पहिलं आहे जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिकता. दुसरं आहे इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे वातावरणातील घटक. म्हणजे पहिलं आहे त्याच्यामध्ये की ॲब्डॉमिनल फॅट म्हणजे पोटावरची चरबी जर जास्त असेल तर डायबिटीज होण्याची रिस्क वाढते. दुसरं आहे जीवनशैली, जी आपली सिडेंटरी किंवा बसून जी लाईफस्टाईल आता जी आहे त्याच्याने सुद्धा खूप लठ्ठपणा येतो आणि बरेच बाकीचे पण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स वाढतायत. उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा कोलेस्ट्रॉल वाढणं, त्याच्याने सुद्धा डायबिटीजची रिस्क वाढते. तिसरं आहे वय. जर तुमचं वाढतं तसं वय वाढत जातं तसं डायबिटीज होण्याची रिस्क वाढत जाते. नंतर चौथं आहे प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा डिमांड वाढल्यामुळे जर सप्लाय तेवढा नाही झाला तर जर स्वादुपिंडावर लोड आला तर ह्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो आणि तो डायबिटीज पुढे जाऊन टाईप 2 डायबिटीजमध्ये रूपांतर होऊ शकतं. तर आपण हे डायबिटीजचे जे 2 प्रकार आहेत, टाईप 1 टाईप 2, त्यातले कारण बेसिक बघितले की काय असू शकतात. आता आपण बघूया की लक्षणे काय आहे डायबिटीजची. तर आपण टाईप 1 डायबिटीजची पहिली लक्षणं बघूया, जो लहान मुलांमध्ये दिसला जातो. तर टाईप 1 डायबिटीजची जी लक्षणं आहे ना ती फार अशी टिपिकल आहेत. म्हणजे कधी कधी ती पालकांच्या लक्षात सुद्धा येत नाही आणि त्यांनी पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम्स तयार होतात. तर त्याची टिपिकल लक्षणं म्हणजे काय, तर ह्या मुलांना सारखं लघवीला जावं लागतं आणि खूप त्यांना तहान लागत असते. आणि काही मुलं जे रात्री लघवी पण करत नसतात पण त्यांची रात्रीची पण लघवीची जी फ्रिक्वेन्सी आहे ती पण खूप वाढलेली असते आणि त्यांना वारंवार भूक लागते आणि तरी भूक लागते, ते खूप खातात पण तरी त्यांचं काही वजन वाढलेलं दिसत नाही, त्यांच्यामध्ये तो वीकनेस एक राहतोच. तर हे एक मेजर लक्षण आहे की जे पालकांना लक्षात आलं पाहिजे. आणि नंतर काय आहे, युरिन तर होतेच खूप त्यांना आणि असंही लक्षात येतं की जे त्यांच्या लघवीच्या आजूबाजूला तुम्हाला थोडेसे मुंग्या पण दिसतील कधी, कारण यांच्या लघवीमध्ये साखर जात असते, त्याच्यामुळे थोडंसं मुंग्यांचं प्रमाण तिथे वाढू शकतं. तर ह्या लेवलला मला असं वाटतं की पालकांना थोडंसं अवेअरनेस महत्वाचं आहे, तिथपर्यंत कळलं पाहिजे किंवा जाऊन तपासण्या केल्या पाहिजे. जर ह्या लेवलला पण नाही लक्षात आलं तर इथून पुढे काय होतं की जर ग्लुकोज शरीरात वाढत राहिलं तर आपल्या बॉडीमध्ये एक कीटोन बॉडीज नावाचा घटक असतो, तो आपल्या शरीरामध्ये साचायला लागतो आणि तो जर साचायला लागला तर तिथून पुढे त्या मुलाची तब्येत जास्त खराब होऊ शकते. म्हणजे खूप पोटात दुखणं, सिव्हिअर पोटात दुखणं किंवा उलट्या होणं. आणि ह्या कंडिशनमुळे काय होतं, खूप पोटात दुखणे किंवा खूप उलट्या होणे, मिसडायग्नोसिस म्हणजे डायग्नोसिस चुकू शकतो, कारण ह्या बाकीच्या गोष्टी पोटात दुखते आणि पोटाचं आहे म्हणजे काही अपेंडिक्सचा प्रॉब्लेम आहे का, तर खूप वेळा अजून डिले होत जातं. ते डायग्नोसिसची प्रोसेस जी आहे ती अजून डिले होत जाते आणि इथवर जरी लक्षात नाही आलं तर पेशंट कधी कोमामध्ये पण जाऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या टाईप 1 डायबिटीजचा जो अवेअरनेस आहे तो खूप महत्वाचा आहे. तर पालकांनी कधी ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत की वारंवार भूक लागणे किंवा वजन न वाढणे किंवा खूप जास्त लघवीला जाणे, तर ह्या ज्या गोष्टी कधी लक्षात आल्या तर ह्या ऑब्झर्वेशन चांगलं ठेवायचं आहे आणि लगेच जाऊन टेस्ट करायचं आहे. तर हे झालं टाईप 1 डायबिटीजची लक्षणे. आता टाईप 2 डायबिटीजची लक्षणे काय आहे. टाईप 2 डायबिटीजची लक्षण म्हणजे पहिलं लक्षण म्हणजे पॉलिडिप्सिया आपण ज्याला म्हणतो, की ह्या पेशंट्सला खूप भूक लागते. कारण काय होतं, जसं सांगितलं, इन्सुलिन ही चावी असते, ही सेल्समध्ये ग्लुकोजला प्रवेश करू देत नाही. त्यामुळे सेल्स हे सारखं ब्रेनला असंच मेसेज पाठवतो की मला म्हणजे उपाशी असल्याचं फिलिंग ते त्यांना सतत असतं, त्याच्यामुळे ते सारखं खात असतात. नंतर दुसरं आहे की पॉलियुरिया आपण त्याला म्हणतो, की वारंवार लघवीला जाणे, कारण त्यांना रक्तात त्यांना एवढं खूप जास्त लघवीला जातात आणि त्याच्यामुळे त्यांची तहान पण खूप वाढते. त्याला पॉलिफेजिया जे म्हणतो आपण, की त्यांना तहान पण खूप लागते आणि सारखी युरिन पास झाल्यामुळे त्यांना म्हणजे पाण्याचं जे काय वेस्ट होतंय बॉडीतनं ते मग वरून पण त्यांना ते सारखं पाणी घ्यावं लागतं. तर एक तर खूप भूक लागणे, दुसरं सारखं युरिनला जाणे आणि सारखी तहान लागणे आणि रात्री सुद्धा नॉक्टुरिया आपण त्याला म्हणतो, की रात्री सुद्धा या पेशंट्सला वारंवार लघवीला जावं लागतं. नंतर
पुढचं आहे की लक्षण म्हणजे आपण बघतो की ह्या पेशंट्सला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप वाढतात किंवा स्किनला त्रास होणे, स्किन इन्फेक्शन्स खूप वाढतात. काखेत किंवा आपण अंडर आर्म्सला म्हणतो एक काळा पॅच तयार होणे किंवा मानेला असं काहीतरी वेल्वेट सारखा एक काळा पॅच तयार होतो किंवा शरीराला कुठेही असे काळे पॅच दिसले तर ते पण एक लक्षण असू शकतं. स्किनला खूप खाज येणे किंवा या पेशंट्सला कॉमनली फार कुठलंही इन्फेक्शन पटकन दिसतं, जसं बॉईल्स आहे किंवा रिंगवर्म्स म्हणजे थोडंसं असं जखम होणे छोटीशी किंवा असं ते इन्फेक्शननी जी जखम होते ना तशी स्किनला कुठेतरी ह्या पेशंट्सला आपल्याला दिसते आणि ती पटकन बरी पण होत नाही. तर आणि डिलेड वुंड हिलिंग ज्याला आपण म्हणतो की जर काही लागलं तर ह्या पेशंट्समध्ये ते लवकर बरं होत नाही, कारण ह्यांच्या शरीरामध्ये आधीच साखरेचं प्रमाण जास्त असतं. साखरेमध्ये जे बॅक्टेरिया आहे ते मल्टिप्लाय होतात. जर हे बॅक्टेरिया मल्टिप्लाय झाल्यानंतर मग ते प्रोसेस ती लांबते आणि त्याच्यामुळे कुठलंही ऑपरेशन करताना डॉक्टर पहिले साखरेची तपासणी करतात, कारण ऑपरेशन नंतर इन्फेक्शनची रिस्क वाढते जर ह्यांची साखर वाढलेली असेल तर. तर ही जी आहे आपण सगळी जे काय आता आज या व्हिडिओमध्ये बघितलं तर आपण डायबिटीज का होतो हे बघितलं आणि दुसरं बघितलं टाईप 1 आणि टाईप 2 ची लक्षणे. तर मला असं वाटतं की आपण खूप व्यवस्थितरित्या आपण सविस्तर ऐकलं असेल की लक्षणे काय आहे आणि डायबिटीज काय होतो. तर असेच आम्ही व्हिडिओज घेऊन तुमच्या समोर येणार आहोत आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुन्हा हा व्हिडिओ आला का तुम्हाला एक नोटिफिकेशन थ्रू कळेल. थँक्यू.